श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला दृष्ट लागू नये म्हणून तुम्ही जेवण करण्यापूर्वी ताटाखाली पाण्याने त्रिकोण काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्याला जेवण करत असल्यानंतर दृष्ट लागत नाही. त्यानंतर बसल्या बसल्या जर पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जर तुमच्या मुंग्या आल्या किंवा तो भाग तुमचा दुखायला लागला तर तुम्हाला बसल्या बसल्याच आपल्या बोटांनी म्हणजेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी 27 हा अंक लिहायचा आहे त्या भागावरती आणि त्यामुळे तो भाग संपूर्ण लगेच आपल्याला जे त्रास होत असतो तो कमी होत असतो. त्यानंतर देवाला नैवेद्य ठेवताना अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच देवाला नैवेद्य ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतात. नंतर मोठ्या जेवणावळीच्या वेळी ज्यावेळेस मिष्टान्न असलेल्या भांड्यात एका बाजूला कोळसा ठेवावा, त्यावर कपड्याने झाकावे. असं केल्याने आपल्याला जे केलेले पदार्थ आहे किंवा जे अन्न आहे ते कधीही कमी पडत नाही. शक्यतो लग्नाच्या वेळेस किंवा वाढदिवस असेल त्यावेळेस हे करावं. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी हळदीचा छोटासा तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर त्यामध्ये पिवळी हळद, जी बोडकी हळद म्हणतो आपण त्याला, ती तुकडा असलेली हळद आपल्याला त्याचा तुकडा टाकायचा आहे आणि जय गुरुदत्त असं म्हणायचं आहे. यामुळे घरामध्ये धन, शांतता आणि गुरुकृपाची दृष्टांत होत असतो.